गाडी आत्ता आपण टाटा कर्वमध्ये बसलोय, EV मॉडेल आहे हे, आणि त्यामध्ये आपल्याला 12.2चं इन्फोटेनमेंट सिस्टीम भेटते. तुम्ही जसं बघू शकता मेनूमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला इथं अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्ले, ॲमेझॉन अलेक्सा, प्युरिफायरचं भेटतंय, EVचं इथं नोटिफिकेशन येतात, क्लायमेटचं भेटतंय, EVचं इथं भेटतंय, इमेज व्ह्यूवर USB कनेक्ट केल्याच्या नंतर आपण हे इमेजेस इथं बघू शकतो. JBLचे मोड्स दिलेत, मीडिया दिलेलं आहे, मून लाईटचं नवीन फीचर ॲड ऑन केलेलं आहे. जसं तुम्ही आत्ता बघू शकता सनसेट मी थीम सिलेक्ट केलेली आहे आणि आपल्याला इथं लाईट जी आहे एम्बियंट लाईट ती रेड दिसते. तुम्ही चेंज केल्याच्या नंतर ओशनवर मी क्लिक केलं, ओशन सिलेक्ट केलं तर बघा तुम्हाला इथं ब्ल्यू स्ट्रीप दिसायला लागली. परत मी चेंज करतो, नेचरवर क्लिक करतो, नेचरवर क्लिक केल्याच्या नंतर आपल्याला एम्बियंट लाईट जी आहे आतली ती ग्रीन भेटते. या प्रकारे आपल्याला गाडीमध्ये एक मून लाईटच्या थ्रू आपण एम्बियंट लाईट चेंज करू शकतो. फोनचं सेटिंग इथं दिले, क्विक सेटिंग इथं दिली आहे, रेडिओस इथं दिलेलं आहे, सेटिंग दिले. सेटिंगमध्ये क्लिक केल्याच्या नंतर गाडीचं सेटिंग जे आहे मून लाईट झालं, ऑडिओ झालं, त्यानंतर कनेक्टिव्हिटी, सॉफ्टवेअर अपडेट तुम्हाला ते या साईडला भेटून जातील. अजून स्क्रोल डाऊन केल्याच्या नंतर शेअर माय लोकेशन, गाडीमध्ये आयरा कनेक्टिव्हिटी आहे. तुम्ही गाडी कोणाला दिली तर तुम्ही शेअर माय लोकेशनने तुम्ही गाडी आत्ता कुठल्या लोकेशनला ते कळू शकतं. साऊंड डेमोस, सराउंडेड व्ह्यू, टाटा असिस्ट, व्हिडिओ प्लेअर, व्हॉइस असिस्ट आणि व्हॉट्स रिवॉर्ड असं आपल्याला इन्फोटेनमेंट सिस्टीममध्ये पूर्ण ह्या गोष्टी भेटतात. आणि गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेरा आहे. जस्ट तुम्ही इथं क्लिक केल्याच्या नंतर गाडीतला 360 डिग्री कॅमेरा बघू शकता तुम्ही. आणि गाडीमध्ये 360 डिग्री कॅमेरा एकदम जबरदस्त अफलातून आहे, HD क्वालिटी आपल्याला कॅमेरा भेटतो. त्याचसोबत 3D व्ह्यू पण दिलेलं आहे, ते तुम्ही इथं बघू शकता. वेगवेगळे आपण इथनं मोड्स चेंज करू शकतो गाडीचे. हे गाडीचं 3 कॅमेऱ्याबद्दल आपण आत्ता जस्ट पाहिलंय. आणि इथं क्लिक दाबल्याच्या नंतर आम्हाला ग्लो स्पेस जो आहे तो एवढा डिसेंट अमाऊंट भेटतोय विथ कूल्ड, आणि त्यात इल्युमिनेशन दिलेलं लाईट तुम्हाला तिथं भेटू शकते. त्याचसोबत गाडी आपल्याला आतमध्ये बेज प्लस ब्लॅक इंटेरियर सोबत भेटतंय. इथं आपल्याला एक सिरॅमिक कोटिंग दिलेली आहे आणि हे 3D लेदर तुम्ही बघू शकता. गाडीचा पुढचा जो व्ह्यू आहे तो काही अशा प्रकारे येतोय टाटा कर्व EVचा.